नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 9 वाजतात आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळांचा ठाम निर्धार. टक्के घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं ना, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, मिळणार नाही. कुणीही आडवा आलं तरी ओबीसी मधून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार. सरांगींचा भुजबळांवर पलटवार. आणि ओबीसीतूनच दाखवणार. आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात, आम्हाला कोणाचंही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं घालवायचं नाही. आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या, त्यामुळे आमच्या हक्काचं आम्ही मागतोय. तू वळवळ बंद कर, कारण तुझ्या अशा भावचाळलेल्यापणामुळं नसलेलं ओबीसीचं सुद्धा आरक्षण तू घालशील. आरक्षणाची मागणी कायद्यात बसत नसेल तर हट्ट करून कसं चालणार? अजित पवारांचा मनोज जरांगेंना सवाल. आरक्षणाची मागणी करता पण कायद्याच्या चौकटीमध्ये बसतं का ते पहा, पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज वरपमध्ये कार्यकर्ता मेळावा. सकाळी 10 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. नितेश राणेंकडून जितेंद्र आव्हाडांचा जितुद्दीन असा उल्लेख. हिंदूंवर वाकड्या नजरेनं पाहिलं तर ठरलेला कार्यक्रम करा. आव्हाडांनी शिद्यामानबाबत केलेल्या वक्तव्यावरून नितेश राणे यांची टीका. स्टेटमेंट देऊन एवढं संरक्षण घेऊन फिरतो रे बाबा. एवढं कुठलाही आपला हिंदू वर्ग कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहिलं तर आम्हाला विचारत बसू नका. ठरलेला कार्यक्रम करून टाका. खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची खाती गोठवली. आयकर विभागाच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कारवाई. राज्यातले घटनाबाह्य मुख्यमंत्री भ्रष्टाचारी ज्यांनी घोटाळे केलेत त्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकणार. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. 80 कोटीचा घोटाळा जो मी एक्सपोज केला त्याच्यावर आज पण मी ठाम आहे आणि आज पण मी तुम्हाला सांगतो की येणारं सरकार हे आपलं आहे आणि सरकार आल्यानंतर ज्यांनी घोटाळा ह्याच्यात केलेला आहे ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यामध्ये बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह 60 ते 70 प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. पंढरपूरनंतर आज नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा. मेळाव्याला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार. मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष.